आता गावाकडील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। राजगुरुनगर सहकारी बँकेच्या सर्वसाधारण सभेत सभासदांचा राडा झाला। संचालक मंडळाला प्रश्न विचारत असताना सभासदांमध्ये हाणामारी झाली। बँकेचे सभासद एकमेकांवर भिडले। प्रश्न विचारण्यावरून वाद झाल्याने एका सभासदानं माईकच डोक्यात मारला। बाजार समितीचे संचालक रेवनाथ धिंगळे यांच्या डोक्यात माईक मारल्याचा प्रकार घडलाय। विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी बोर्ली पंचोतनमधील गणेशपेठ खोतीच्या महिलांनी स्वच्छता अभियान राबवलं। समुद्रकिनारी लागलेल्या गणेश मूर्त्यांचं हार, नारळ आणि इतर निर्माल्याची स्वच्छता करण्यात आली। बाप्पाच्या विसर्जनानंतर बोर्लीतील महिलांनी परिसराच्या स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला। शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमडेरे येथील भीमाशेत बोरा फार्मजवळ भीमा नदीत गणपती विसर्जनासाठी गेलेला भीमराव लक्ष्मण चेरले हा युवक 6 सप्टेंबर रोजी पाण्यात बुडाला। स्थानिक नागरिक, आपदा मित्र त्याचबरोबर अग्निशामक दलानं 2 दिवस शोध मोहीम राबवली, मात्र अद्यापही तो सापडलेला नाही। जायकवाडी धरणात सध्या धरणात 98.73% इतका पाणीसाठा आहे। त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं धरणातून विसर्ग वाढवण्यात आलाय। धरणाचे 18 दरवाजातून विसर्ग 1 फुटावर सुरू करण्यात आलाय। गोदावरी नदी पात्रात सांडव्याद्वारे एकूण 18,864 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। मुसळधार पावसामुळे पालघरमधील धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे। पालघरसह सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणातील पाणी साठ्यातही वाढ झाली आहे। धामणी धरणाचे 5 दरवाजे 20 सेंटीमीटरनं उघडले। सूर्या नदीच्या तीरावरील डहाणू आणि पालघरमधील 64 पेक्षा जास्त गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। नागरिकांनी नदीकाठी न जाण्याचा प्रशासनाचा इशारा आहे। जळगावात गणपती विसर्जनावेळी ममुराबाद येथील 25 वर्षीय तरुण कुटुंबियांच्या डोळ्यासमोर गिरणा नदीत वाहून गेला। विसर्जनासाठी गणेश कोळी हा मूर्ती घेऊन नदी पात्रात उतरला। त्यावेळी पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे आणि गिरणा धरणातून सुरू असलेल्या विसर्गामुळे नदीचा प्रवाह अधिक वेगवान होता। घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने शोध कार्य सुरू आहे। गणपती विसर्जनाला अमरावती जिल्ह्यात 3 वेगवेगळ्या घटनेत 3 ठिकाणी गालबोट लागलंय। नदीपात्रात बुडून 3घांचा मृत्यू झालाय। दर्यापूर शहरातील चंद्रभागा नदीपात्रात, धामणगाव रेल्वे तालुक्यातील वाघोली इथं तर तिसऱ्या घटनेत मेळघाटमध्ये एकाचा मृत्यू झालाय। चाकणमध्ये गणेश विसर्जनासाठी गेलेल्या 4 जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय। वेगवेगळ्या घटनांमध्ये 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। भामा नदीत बुडालेल्या एका तरुणाचा मृतदेह मिळालाय, तर अद्यापही शोध मोहीम सुरू आहे। मुंबई गोवा महामार्गावर वेताळ बांबर्डे इथं खड्ड्यांमुळे दुचाकीस्वाराचं नियंत्रण सुटल्यानं दुचाकीच्या मागे बसलेली महिला रस्त्यावर फेकली गेली। तिला गंभीर दुखापत झाली आहे। यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला। यानंतर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केलाय। धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गावर वरखेडे गावालगत उड्डाणपुलाच्या खाली भीषण अपघात झाला। विद्युत तार घेऊन जात असलेल्या ट्रकचा अपघात झाला। ट्रक चालक हा कॅबिनमध्येच अडकून पडला। त्याला वाचवण्यासाठी बचाव कार्य करण्यात येत आहे। महामार्गावरती होणाऱ्या अपघातांसाठी तात्काळ मदत देणं हे महामार्ग टोल वसुली करणाऱ्या प्रशासनाचं काम आहे, मात्र ते होताना दिसून येत नाहीये। मोठी बातमी राजकीय वर्तुळातून। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस